महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची दमदार अशी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना 27 जूनची अपडेट आहे। जूनचा हप्ता या तारखेला 100% तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे, असं मी नाही, स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्ही SMS चेक करा, SMS कडे लक्ष ठेवा, त्या तारखेला पैसे 100% तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। माझं खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेचे पैसे या दिवशी येणार आहेत, मेचा हप्ता या तारखेला येणार आहे, 100% त्या दिवशी या ठिकाणी आलेला आहे। परंतु आता बऱ्याच महिलांची कमेंट होती की दादा आम्हाला जूनचा हप्ता कधी येणार। तर लाडक्या बहिणींनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तररित्या तारीख देखील सांगणार आहे। त्या तारखेला 100% पैसे हे तुमचे लाडक्या बहिणीचे त्या तारखेला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। फक्त तुम्ही SMS चेक करा। आणि महिलांना या ठिकाणी 1 लाखापर्यंत कर्ज देखील भेटणार आहे, ते आपण सुद्धा पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। कोणत्या महिला या त्या कर्जासाठी पात्र आहेत ते देखील पाहणार आहोत। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला, जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। अपडेट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी। तुम्ही पाहू शकता की अशी दमदार अशी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पहा, लाडकी बहीण योजना, दीज वुमेन विल बी नॉट गेट द जून इन्स्टॉलमेंट। आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून 12वाचा हप्ता अपडेट। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची खूपच लोकप्रिय होत असल्याची योजना आहे। या योजनेद्वारे प्रत्येक पात्र आणि लाभार्थी महिलेला 1,500 रुपये मानधन दिले जाते। आता लवकरच जून महिन्याचा हप्ता सरकार वितरित करण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींना आता टेन्शन नाही घ्यायचं, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त पैसे पडणार आहेत। फक्त लाडक्या बहिणींना तुम्ही SMS चेक करा, या तारखेला 100% पैसे पडणार, ती तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्येच मी तुम्हाला तारीख सांगणार आहे, त्या तारखेला तुम्हाला पैसे 100% हमखास तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। फक्त तुम्ही SMS चेक करा। आता लाडक्या बहिणींना पुढील अपडेट अशी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील 2.77 कोटीहून अधिक महिलांसाठी सरकारकडून संकेत दिले गेले की जून 2025चा 1,500 रुपयांचा 12वा हप्ता 2 ते 3 दिवसांपासून पुढे वितरित केला जाईल। त्यामुळे आता लाभार्थी लाडक्या बहिणींना या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। परंतु तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं, मी तुम्हाला तारीख सांगणार आहे, त्या तारखेला लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। फक्त लाडक्या बहिणींना, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते। मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मे महिन्याचा हप्ता त्या तारखेला पडणार, मग 100% त्या तारखेला पडलेला होता मे महिन्याचा हप्ता। बऱ्याच अर्ध्या निम्या महिलांना, महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना या ठिकाणी पडलेला होता। परंतु आता 12 महिन्याची वाट महाराष्ट्रातल्या सर्व महिला वाट बघत आहेत, परंतु तो हप्ता काय अजून पडलेला नाही। कोणत्या तारखेला पडणार मी तारीख देखील सांगणार आहे, त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे। पहा, बघू शकता तुम्ही, या महिलांना मिळणार जूनचा हप्ता। आता कोणत्या महिलांना जूनचा हप्ता मिळणार आहे? मग मे महिन्याच्या हप्त्याला सरकारने होल्ड का केला होता, टाइम का लागला होता? तुम्हाला सांगतो, सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती। त्या छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या गैरवापर करत होत्या, गैरयूज करत होत्या लाडक्या बहिणी योजनेचा। ज्या महिलांना खरंच गरज नाहीये अशा देखील महिला या योजनेचा लाभ घेत होत्या। मग तशा महिलांना या ठिकाणी अपात्र सरकारने ठरवलेलं आहे। सरकारची छाननी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे। तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील तुमच्या अकाउंटवरती टाकलेला आहे। त्यामुळे मे महिन्याच्या हप्त्याला उशीर झाला होता। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा देखील आहे की दादा या ठिकाणी आम्हाला मे महिन्याचा हप्ता पडलेला आहे, मग आता जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात पडू शकतो का? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं। मे महिन्याचा हप्ता तर तुम्हाला जून महिन्यात पडलेला आहे, तर आता जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये पडणार नाही, येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे पडणारे आहेत। मी तुम्हाला तारीख सांगणार आहे शेवटी, फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बऱ्याच महिला व्हिडिओ बघत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत। लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी यायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही बघतच आहात, परंतु आपल्या चॅनलवरती सर्वात लवकर अपडेट दिली जाते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता बघा, अपडेट अशी आलेली आहे की अपडेट पहा,
याच महिलांना मिळणार जूनचा हप्ता. आता कोणत्या महिला आहेत त्या महिलांनाच फक्त जूनचा हप्ता मिळणार आहे, बाकी महिलांना इथे हप्ता मिळणारा नाहीये. आता बघा, लाडकी बहिणींना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा जरी असली तरी काही महिलांना या महिन्यात 1,500चा हप्ता मिळू शकणार नाही. महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्रता नियमानुसार काही महिलांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे. कुणाकुणाला अपात्र घोषित केलेलं गेलं आहे ते बघूया आपण. 21 वर्षाखालील महिला किंवा ज्या महिलांचे 65 वर्षापेक्षा अधिक वय आहे अशा महिला पात्र ठरणार नाही. वार्षिक कुटुंबातील उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिला या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत. आणि ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळता, या महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. अपात्र ठरणार ज्या महिलांचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिला या योजनेपासून अपात्र ठरलेले. ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. या महिलांना जूनचा हप्ता मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचे, अशा महिलांना या ठिकाणी जूनचा हप्ता मिळणारा नाहीये. फक्त कोणत्या महिलांना मिळणार, ज्या महिला खरंच या योजनेचा लाभार्थी गरजू आहेत अशा महिलांनाच या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता अतिशय महत्त्वाची अपडेट अशी आहे की तुम्ही पाहू शकता की 12व्या हप्ता कधी जमा होणार, तारीख आलेली आहे समोर. 12वा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार आहे. जून महिन्याचे पैसे तुम्हाला जून महिन्यातच मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं. जून महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. बघा आता जून महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे. सरकारने 12व्या हप्त्याची तारीख जाहीर केली. 30 जून रोजी येणार असून तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात हस्तगित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगितली जात आहे. लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे 30 जूनला येणार आहेत. 30 जूनला 100% पैसे हे तुमच्या खात्यावरती येणार आहेत. तरी तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं. आणि सरकारचा एक मोठा निर्णय देखील झालेला आहे. सरकार आता तुम्हाला कर्ज देखील देणार आहे. ज्या महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता सरकार कर्ज देखील देणार आहे. ते कर्ज किती देणार आहे तर तुम्हाला 1 लाखांपेक्षा जास्त कर्ज देखील सरकार भेटणार आहे. त्या कर्जाचा यूज कसा आहे तुम्हाला सांगतो. बिनव्याजी कर्ज आहे. ते कर्ज अशा महिलांना भेटणार आहे ज्या महिला या लाडक्या बहिणी योजनेचा पात्र आहेत. अशा महिलांनाच त्या स्कीमचा लाभ घेता येणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती मिळत असते. आता तुम्हाला कर्ज देखील भेटणार आहे, मी ते देखील सांगितलेलं आहे. कोणत्या महिलांना कर्ज भेटणार आहे, ज्या महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांनाच या ठिकाणी कर्ज भेटणार आहे, बाकीच्या महिलांना नाही भेटणार. आणि SMS चेक करा. आता कोणत्या महिलांना जूनचा हप्ता भेटणार आहे ते देखील मी सांगितलेलं आहे. सरकारची छाननी प्रक्रिया झालेली आहे आणि बऱ्याच महिला त्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. मग ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना या ठिकाणी जूनचा हप्ता भेटणार नाही. त्यांना 10 हप्ते भेटलेले आहेत. ते 10 हप्त्याचे पैसे सरकार काय वापस घेणारे नाही आहे. फक्त तुम्हाला इथून पुढे जे पैसे पडणार आहेत 11वा 12वा हप्ता जो काही हप्ते आहेत ते हप्ते तुम्हाला इथून पुढं भेटणारे नाही आहेत. आणि जूनच्या हप्त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगितली आहे. 30 जूनला पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत थेट बँक खात्यामध्ये. फक्त तुम्ही SMS चेक करा. लाडकी बहीण योजना ती 27 जूनची अपडेट होती. अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे. लाडक्या बहिणींनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल अशी अपेक्षा करतो, शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करा. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींकडे ही अपडेट गेलेली पाहिजे. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असता तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट तुमच्यापासून वंचित राहणार नाही. चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.